स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण पाहणार आहे आज सोमवाराच्या उपवासासाठी शेंगदाण्याची खीर पाहणार आहे। श्रावण सोमवारमध्ये काही जण खिचडी खात नाही, तिखट वगैरे मिठाचं, त्यांच्यासाठी अशी ही खीर खूप उपयोगी ठरणार आहे। किंवा आपण हरतालिकेच्या उपवासासाठी पण ही खीर खाऊ शकतो आणि अशी एरवी पण एखाद्या उपवासाला खाल्ली तरी पण खूप असं म्हणजे या खिरीने पोट भरतं खूप आणि झटपट देखील होते। त्यासाठी 1 वाटी इतके शेंगदाणे घेतले आहे। आता ते भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरती। त्यानंतर त्याची साल काढून मिक्सरमध्ये घालून आपण त्याचा बारीक कूट तयार करून घ्यायचा आहे। तेव्हा आपण ही खीर करून पहा एखाद्या वेळेस, खूप छान अशी टेस्ट लागते। पावडर काढलेली आहे आता मिक्सरमधून आपण। आता कढईमध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे। 2 वाट्या दूध घालायचं आहे। आणि अर्धा वाटीला इतकी कमी साखर घालायची, म्हणजे जास्त गोडही होत नाही आणि फिक्कीही होत नाही। तूप घालायचं थोडंसं। तुपाने ही टेस्ट खूप छान लागते। उकळी येऊ द्यायची आहे चांगली। कूट घालायचं आहे। त्यानंतर उकळी आल्यानंतर कूट घातल्यानंतर सारखं मिक्स करत राहायचं आहे। आता अगदी झटपट आणि कमी खीर तयार होते आपली। टेस्ट अगदी ही आपली खव्यासारखी टेस्ट लागते याची। 2च मिनिटांमध्ये आपली खीर तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, मी थोडीशी अशी पातळच ठेवली आहे, यापेक्षा घट्टही करू शकता। उपवासाला करून पहा, टेस्ट करून सांगा कशी लागते खीर। कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा।